महाकाल. जय महाकाल आणि गुड मॉर्निंग. तर या ब्लॉगची सुरुवात आपण इकडनं करूया. डिरेक्टली आत्ता गाडीमधनं करते कारण आम्ही सकाळी 6ला उठलेलो आहे. तसं पण सगळं आवरून बॅग वगैरे भरून फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता उज्जैन सोडलं. तर हा डे 3 आहे. आज आम्ही उज्जैनवरनं ओंकारेश्वरला चाललेलो आहोत. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन मग पुढे इंदोरला ट्रॅव्हल करणार आहे. तर आता मस्त पैकी झोप वगैरे तर झालेली आहे, पण भूक जास्त लागली आहे म्हणून आम्ही असं बघत चाललो की कुठे नाश्त्याला छानशी जागा मिळते आहे का. तर इथे तर तसं खासियत तीच आहे की सगळे रोडला येऊन सकाळी रात्रभर सुद्धा हे चालू होतं की गरमागरम समोसे तळतात, कचोरी असते, चहा असतो, पोहे. आणि आत्ता सकाळी तर पोह्याची सगळीकडेच आम्हाला असे स्टॉल दिसतात छोटे छोटे. मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की कुठेही जिथे चांगले पोहे मिळत असतील तुमच्या हिशोबाने जे फेमस आहेत तिथे थांबवा. तर त्यांनी सांगितलं पुढे एक आहे तर आम्ही तिथे थांबणार आहे. तसे तर आमच्या उज्जैनमधले 2-3 ठिकाणं मिस झाले, पण मला असं वाटतं की ही साईन आहे पुढच्या वेळेस आम्हाला लवकर बोलवण्याची. तर म्हणून मग त्याच्याबद्दल जास्त रिग्रेट न करता आता जाऊया ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरची थोडी भीती वाटायला लागली की खूप जास्त गर्दी असू शकते कारणच सोमवार आहे. पण काही प्रॉब्लेम नाही, असे कम्फर्टेबल कपडे घालून आम्ही आता प्रवास करतो. कारण 140 किलोमीटर आहे इकडनं, जे आम्ही गुगल मॅपला वगैरे चेक केलं. तर 140 किलोमीटर्सचं डिस्टन्स असणार आहे. म्हणून मग आम्ही विचार केला की जरा साध्या कपड्यांमध्ये प्रवास करावा आणि थोडीकडे मंदिराच्या अलीकडे गेलो की छानपैकी आवरून वगैरे ट्रेडिशनल कपडे घालून मस्तपैकी आपण मंदिरात जाऊया दर्शन करायला. बघू आता, हे तर दिवसाचं प्लॅनिंग आम्ही आधी करून ठेवलं आहे, बट पुढे कसं होतं आहे आयडिया नाही. अच्छा, मला वाटलं ते आलं नाही म्हणून तो चिडली. नाही, मी जवळजवळ 10 मिनटं कंटिन्यू बोलले आणि नंतर 12 मिनटं तो व्हिडिओ चालू केलाय का बघ. मला लक्ष गेलं, मी व्हिडिओचं बटन दाबलं नव्हतं. म्हणजे मला वाटतं तू चिडून बघती 10 मिनटं अशीच बोलते एकदम सिरियस होऊन. ठीक आहे, परत बोलते. फोन 1 मिनिट आता मध्ये बोलू नका. 121 रिटेक. आता असं झालंय. कसे आहेत बघा, म्हणजे अजून मागवायला. थोडा कांदा असा ओबड-धोबड आहे. ठीक आहे, हा काढू आपण आणि खाण्यावर फोकस करू. खावायला काढूया. ठीक आहे, हे खाऊन बघा, चला टेस्ट करा. चांगले दिसायला चांगले इथे लोक पॅटीस खूप खातात बहुतेक. सगळीकडेच पॅटीस दिसतात बघ ना. दीदीचा चेहरा खूप गोड वाटतात मला पोहे. तर इकडे असंच खातात गोड वाटतं. अरे हळू सांग, काय म्हणलं होतं मी? चांगलं आहे बट गोड वाटतं. हा एक खाता नाही येते अण्णा. ठीक आहे, टाकतात. ओके आहे. मी काय म्हणत होते तर गाडीचे डिटेल सांगायचं होतं मला. आम्ही जिथे स्टे करत होतो पल्लव गेस्ट हाऊस म्हणून आहे, तर त्यांच्याच ओनरनी आम्हाला हेल्प केली होती गाडी बुक करून द्यायला. तर त्यांची गाडी आहे, इर्टिगा घेतली आहे. आम्ही त्यांना सांगितलं की फ्रॉम उज्जैन टू ओंकारेश्वर आणि ओंकारेश्वरवरून आम्हाला इंदोरला जायचं आहे. तर त्यानुसार त्यांनी आम्हाला बुकिंग करून दिली आहे. आपल्याला कितीला पडली आणि गाडी 3,500मध्ये हे डिस्टन्स पूर्ण कवर होऊन जाणार. आमचं लगेज वगैरे सगळं गाडीमध्येच राहणार आणि पूर्ण दिवस ड्रायव्हर आमच्याबरोबरच राहणार अंटिल आम्ही इंदोरला पोहोचत. तर असं सगळं प्लॅनिंग आहे आणि आता बघू. 8:45च वाजले आत्ताशी. पोचायला तसा बराच टाईम लागणार आहे. नाश्ता वगैरे करू, गाडीत मस्त झोप घेऊ आणि मग ओंकारेश्वर एक्सप्लोअर करायचं. आत्ता मी ओंकारेश्वरला पोहोचलो आहे आणि एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. तिथे चेंज वगैरे केलं, थोडंसं आवरलं, मेकअप वगैरे केला आणि आता आम्ही थांबलो थोडंसं खायला. कारण तिथे ओंकारेश्वरमध्ये बराच टाईम लागणार आहे दर्शन वगैरे करायला. तर तिथून पुढे जेवण खूप लेट होणार. मग आता आम्ही मागवलं आहे इडली सांबर, कचोरी आणि खांडवी आहे इकडे. खांडवी म्हणजे सुरईची वडीच आहे, ती खूप टेस्टी आहे. पोहे, समोसा, असं बरंच काय काय 2-4 गोष्टी मागवल्या होत्या. काय काय खाल्लं ते तुम्ही शॉर्टमध्ये बघा. वॉट आय इट इन अ डे वगैरे तुम्ही टाकणार आहे. ठीक आहे, आता मी संपवत आहे, मग आपण पुढे जाऊन बोलू. आम्ही आता आलो ओंकारेश्वरच्या इथे. गाडी पार्क केली आहे आणि इथे मागे बोटिंगचं वगैरे बुकिंग चालू आहे. तर ती सगळी प्रोसेस करून मग बोटनी मंदिराचं दर्शन करायला जाणार आहे. बट ते म्हणतात ऑन द वे आम्हाला 2-3 स्पॉट्स दाखवणार आहे. तर बोटिंगचा जो काही खर्च होईल तो मी इकडे स्क्रीनवरती मेन्शन करते की किती कॉस्ट झाला आणि त्याच्यामध्ये काय काय कवर होतं हे तुम्हाला राईड कंप्लीट झाल्यावरती सांगते.
इथे काय झालं मागे थांबलं गोगल होतं डोळे उघडायला. इथे मागे तुम्ही बघत असाल साईडला आहे गं. इकडे मम्मी आणि तिकडे हे जी टपरी आहे इथे डिस्कशन चालू आहे की बोटचं वगैरे सगळं फिक्स करतात. तर बोटवाल्याचा रेट मम्मीला आवडलं नाही. मम्मी म्हणते आम्ही मागच्या वेळेस आवडलं नाही मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तर त्यांनी आम्हाला कमी रेट लावला होता असं तसं मम्मीने डिस्कस केलं. तर तो म्हणतो उस नाव वाले में उसका रेट कम होता है और हमारा ज़्यादा होता है असं कसं तो बोला. ती म्हणती की फिर काय उस नाव वाले के पास जाना उस किधर से जाना हो? ती म्हणती उस नाव वाले के पास जाना है किधर से जाना. तो म्हणतो बरं जाना ही क्यों आहे. तो बिचारा कन्व्हिन्स करून सांगतोय माझ्या इथं घे. मम्मी म्हणते त्याच्याकडे कुठून जायचं त्यालाच विचारते. अरे तो मत दो ना उसको ब्रिज का आनंद ले लो झूला ब्रिज का भी दीदी सभी तो नहीं बाकी के पैसेंजर कितने तो बिचारा म्हणला मत दो ना उसको. आणि मम्मी तर इकडे माणूस सिगरेट पित होता. मम्मी काय म्हणते ए जा ना उधर. कधी झालं ब्रो डोंट हेजिटेट. मम्मी डोंट हेजिटेट. हे कधी झालं. मम्मी जा ना उधर. कधी पण कुठे एकदम नो स्मोकिंग झोन असेल आणि तिथे माणसं ऐकत नसतील तिथे आमच्या मम्मीला घेऊन जावं. मम्मी सगळ्यांना उकलून लावा. तुला दुखलं. मी ह्या बाजूला इकडे येऊन बसलोय. त्या माणसाने अजून एक जोक मारला. म्हणजे काय झालं डॅडी त्याला विचारतात की पाणी किती खोल आहे. तर तो बोललेला वेगवेगळी खोली असते त्याचे म्हणजे कुठे 100 आहे कुठे असं नाही का 500 असं किती पण खोल असू शकतं आपण सांगू नाही शकत. तर तो म्हणतो की मग डॅडी बोलले की अरे मग डुबायचं वगैरे असं नाही का भीती वाटते म्हणून. तो बोलतो अरे उसमें क्या डूबने के लिए 5 फुट में भी इंसान डूब जाता है. हेच आत्ता मागे ही जी कमांड दिसतीये ती तिथे लिहिलंय गजानन महाराज शेगाव यांचं तिथे काहीतरी बोर्ड आहे. मे बी इथे राहण्याची व्यवस्था वगैरे ते लोक करत असतील असं बोर्ड वाचून तरी वाटलं. तर मे बी मला रिसर्च करायला हवं ह्याच्यावरती काय आहे. इथे जर राहायची सोय इतकी छान होत असेल तर इथे यायला पण काय हरकत नाही. निवांत आदल्या दिवशी येऊन सकाळी उठून छानपैकी काय म्हणतात त्याला पाया वगैरे पडून होईल दर्शन होईल आणि छान आहे. म्हणजे मला माहिती नव्हतं आत्ता आम्ही बघितलं येता येता. इकडे सुद्धा अशी काही सोय जर तुम्हाला काय माहिती असेल ह्याच्याविषयी तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मला मम्मी आणि इकडे आमच्याबरोबर एवढा मोठा स्कॅम केला आहे. मम्मी आम्हाला 1 वर्ष ऐकवत होते. किती आशेने आले होते. आणि हे बघा पाणी हे धरण हा ब्रिज बघा कळलं. एक वर्ष आता मी ह्या पाण्यातल्या बोटीतनं जाणार आहे. 1 वर्ष झालं मी यांच्याकडून ऐकत होते की पाणी एवढं असतं आणि आता इथे आलं माझ्या नशिबी कसं पाणी आलं. पाणीच नाहीये. माझं नशीब बघा म्हणजे लिटरली सगळे इकडे माणसं आहेत ना असे मधोमध नदीचे थांबून आंघोळ करतायत. बोटी उगाच नावाला फिरतायत इकडून तिकडे. म्हणजे असा हात घातला तरी तळ लागेल असं म्हणजे बघून मी दाखवते की किती कमी खोलात सुद्धा काहीच नाही असं वाटायला. आणि मी यांच्या तोंडून एवढं ऐकत होते एवढं पाणी आहे नदी एवढी सुंदर आहे. काही नाही आहे म्हणजे आहे हे छान आहे सगळं पण नदी माझं एवढं एक्सपेक्टेशन होतं ते माझा पचका झाला. आम्ही चुकीच्या सीझनला आलो आहे. हे खूप वेगळ्या टाईमला आले होते. मी दाखवते. छोटा कुठे हां हे बघा हा छोटा बोलला. मग तिकडे मध्ये काय होतं काहीच खोल नाही. सगळं सुकलंय हे सगळं. म्हणजे एवढ्यावर पाणी होतं इथे. हे सगळं हे तर काहीच दिसलं नाही आम्हाला. इथे पाणी होतं. हो अगं हे सगळं पाण्याखाली होतं बाळा. आता आम्ही डायरेक्ट दगड बघतो. तिथपर्यंत पाणी होतं. हो का. आणि ते मंदिर तर बंद. मम्मी गेली खाली पाय बुडवायला. मम्मा अरे यार हा माणूस मध्ये झाला. ओ भैया हट जाओ ना. मम्मा आम्हाला इकडे पाण्यात इतक्या भारी उड्या घेतल्या ना त्यांनी. एक पण तिथे ढकाळ बनवलं. पाया पडा मोठा आहे का चांगला. मग केवढा मोठा आहे तो. पाण्याखाली पण आहे. पाण्याखाली अर्धा आहे तो. अगं ते काय नदीवर कावेरी उधर जा रही है जा रही है. ये दोनों दिन संगम है. सामने का सर पावर है बिजली का पावर है जो बिजली बनती है. तो ये पर्वत है ना सर
पाणी हे करायला लावलं. मला पण साप दिसला परत खाली साप. त्यांनी सांगितलं की इकडच्या बाजूला इलेक्ट्रिसिटी बनते. हा मम्मी हा डॅम आहे ना इकडचा. त्यांनी काय काय सांगितलं. हा डॅम आहे इकडे. कावेरी नदी येते. इलेक्ट्रिक इकडे कावेरी नदी. कावेरी आणि नर्मदाचा संगम आहे. ओके. भैया उस पर्वत का क्या बताया? ओम आकारमध्ये ओम. हा वाला पर्वत ओम आकारमध्ये. ही नर्मदा नदी, कावेरी नदी आणि डॅम आणि इकडे इलेक्ट्रिसिटी बनते असं त्यांनी सांगितलं. हे इलेक्ट्रिसिटी एकावर कसं विटर असल्यासारखी वाटतंय सगळं. ते बघ ना. हो आपण केक स्लाइस कशा करून ठेवतो. हो. प्रॉब्लेम गाईज. माझा पण फोन चार्जिंगला आहे. हे वाला माझा चार्जर आहे ऑरेंजवालं. पलीकडे पण कोणीतरी आयफोनच चार्जिंगला लावला आहे आणि ते त्यांची बुकिंगकडनं करतायत. अख्ख्या जगात हाच प्रॉब्लेम आहे आयफोनचा. आम्हाला ज्या गोष्टीचं टेन्शन वाटत होतं की अरे खूप गर्दी लागेल, सोमवार असेल, अजूनपर्यंत तरी असं काहीच वाटत नाही ही आहे पण ते पुढे असेल मे बी. पण आम्ही जे व्हिडिओज बघितले होते ना ते हे जे दुकान आहेत, हे दिसत आहेत बॅरिगेड्स, इथून लाईन होती आणि तसं अजून काहीच वाटत नाही आहे. तर ते खूप पॉझिटिव्ह वाटते आज जाताना. आणि बाकी असंच काही नाही. आत्ता एक गंमत अशी झाली की मम्मी पाण्याची बॉटल घेत होती. त्यावेळेस मम्मी म्हणली चला तुम्ही चला पटकन. मी आले मागून आणि मी जोरात बोलले अगं आम्ही जर हरवलं तर कुठे शोधणार. इथे फोन पण चालत नाही, रेंज गेली आहे. हरवलं तर सगळे चौघं सोबत हरवू. तर तिकडे एक बाई होती, तिला मराठी येत होतं. तिला समजलं मी काय बोललो. ती इतकी जोरात हसायला लागली. आणि इथे आज बरेच MH12 आणि MH14च्या गाड्या दिसतात. भरपूर जण पुढे आणि पिंपरी चिंचवडवरनं आलेले आहेत. ते बघून इतकं भारी वाटतंय. चालता चालता पटकन असं मराठी ऐकायला येतं. मस्त वाटतं. असं वाटतं इथंच कुठेतरी पुण्यात फिरतो आपण. तर आमचं झालंय. आम्ही बाहेर येऊन बसलोय. बाहेर म्हणजे एक्झॅक्ट जिथे मेन मंदिर आहे गाभाऱ्याच्या इथेच आहोत आम्ही. या बाजूला आहे आणि आतमध्ये इतकं सुंदर दगडी बांधकाम आहे, असं कोरीव काम आहे. ते खूप जुनं आहे आणि पांडवांनी बांधलेलं आहे ना मम्मा. हे पांडवांनी बांधलेलं आहे म्हणजे किती जुनं असेल याच्यावरनं अंदाज लागतो. बाहेर नवीन बांधकाम वगैरे केलेलं आहे पण जे आतलं जे जुनं बांधकाम आहे ना ते खूप सुंदर बारीक कोरीव काम केलेलं आहे. बाकी इथे खूप हॉशपॉश अशी. तर आपण बाहेर जाऊन बोलूया. आता मे बी पूजा वगैरे पण असणार आहे. आणि इथे VIP एंट्री असते जी तुम्ही ऑनलाईन बुक करायची असते. तर आम्ही सुद्धा ऑनलाईन बुकिंग करूनच आलो होतो. इथे VIP एंट्री थ्रू 300 रुपीज पर पर्सन पास आहे तो आणि आहे वर ते. VIP मधनं पण तुम्हाला गर्दी लागतेच नाही असं नाही. लाईनमध्ये थांबावं लागतं. पण मग डिपेंड करते की कुठल्या दिवशी तुम्ही येताय आणि किती गर्दी असेल त्याच्यावरती. आज बऱ्यापैकी ठीकठाक गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन तासाभरात होऊन गेलं आणि खूप छान झालं. आता खालच्या मजल्यावरती अभिषेक करायला आलो आहे. तर आम्ही इथे जे ब्राह्मण वगैरे असतात ते चालता चालता असं बोलवतात. तर आपण त्यांच्याशी डिस्कस करून जे काही प्राईज असेल ते फिक्स करू शकतो. तर इथे आमच्याबरोबर आणखी फॅमिली होते. आम्ही त्यांना आमच्यामध्ये घेतलं. तर ते 4 जण होते आणि आम्ही 4 जण. असं 8 जणांचं ह्यांनी 500 वगैरे काहीतरी असं ठरवून इथे अभिषेक करायचं ठरवलं. तर आहे म्हणजे जर तुम्हाला असं कोणी भेटलं तर तुम्ही पण असं करू शकता. आणि थोडंसं नेगोशिएट करायचं. ते लोक पण कमी करतात. नाही तर सांगायला ते खूप जास्त प्राईस पण सांगतात. आणि हा असा एक सेपरेट मजला आहे जिथे अभिषेक चालू असतात. मागे अशा लाईनमध्ये फॅमिलीज बसलेल्या आहेत.
हातात धागा बांधून घेतला आणि इकडे मागे अभिषेक केला होता. इथेच हे बसलेले असतात, तर त्यांच्याकडनं घ्या. खूप स्वीट आहे, खूप छान काका आहेत ते. त्यांनी धागा वगैरे बांधून दिला आणि त्यांना जे काही आपली इच्छा असेल 10-20 रुपये ते द्यायचं. आम्ही तिघांनी बांधलं म्हणून मग आम्ही 10 रुपये दिले, म्हणजे पर पर्सन 10 रुपये. आणि त्यांनी एवढा जाड धागा त्यांच्या ह्यानेच बांधून दिला. खूप छान आहे आणि सगळीच माणसं ओव्हरऑल मस्त आहेत. पूजा पण खूप छान झाली. आता आम्ही खाली उतरतोय. आता काहीच माहिती नाही, मे बी बोटनी परत जायचं आहे की कसं. मम्मी आणि मी कुठे गेलो ते पडशील. चल मी तुझ्यासाठी थांबते. चल. मंदिरातून बाहेर पडल्यावरती डाव्याच बाजूला एक शंकराचार्य गुफा होती. त्या गुफेविषयी फारशी माहिती सांगायला आम्हाला तिथे कोणी नव्हतं, पण आम्ही असंच आतमध्ये गेलो, पाहिलं कुठे काही वाचायला आहे का, पण तिथे फारसं काही लिहिलेलं सुद्धा नव्हतं. बाहेरच्यापेक्षा वातावरण आतमध्ये खूप जास्त थंड आणि खूप छान वाटत होतं. इथे काही मूर्त्या, शंकराचार्यांच्या मूर्त्या, पादुका होत्या. दर्शन केलं आणि तिकडून बाहेर निघालो. जर तुम्हाला या गुफेविषयी काही माहिती असेल तर प्लीज मला नक्की सांगा. मंगलेश्वर टेम्पलला. इथे ओंकारेश्वर आहे आणि मंगलेश्वर समोर आहे. तर आता बोट करून पलीकडे चाललो आहे. ब्रिजवरनं पण जाणं एक ऑप्शन आहे, बट आम्हाला टाईम जास्त नाही आहे. इकडे आमची गाडी आहे. काय काय नाही नाही पाणी पितेस का तू? आल्यावर जी मम्मी असते ना, ती मम्मी नसते. मम्मीचं जसं रुद्ररूप बघायला मिळतं आम्हाला. काय दयामाया नावाची. खाली बघितलं असं आहे. मागे माझा पाय घसरला. हो ना, असं माझा पाय घसरला मागे. मम्मी असे खाली बघून या. आणि मी तिला म्हटलं मम्मी अगं लागलं मला, हळू चला लवकर. हां चल. काय हे बघ आता परत मागे वळली. मी घाबरले. 2 मिनिटं म्हणलं बोलते. त्याच्याच म्हणलं पापड खायचं आहे मला. थोडासा डालो बच्चे तीखा नाही खाएंगे ना. ए नाही, कमीच मिरची घेऊ दे. पेपर घे खालचा. आता आम्ही आहोत मंगलेश्वर मंदिर आणि इथे बाहेर जर दिसत असेल तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. पण तिथे व्हिडिओ फोटो काढणं खूप जास्त अवघड आहे, कारण आल्याला एवढी माकडं होती की बास मला खूप भीती वाटत होती. आणि इकडे पास वगैरे काढायची सेकंड व्हर्जन होती. इकडे पास वगैरे काढण्याची काही गरज नाही. तुम्ही स्ट्रेट आतमध्ये या. लाईन फटाफट पुढे जाते आणि लाईन एकदम पटपट पुढे जाते. गर्दी पण कमी आहे, तर पासची वगैरे काहीच गरज पडली नाही. आणि दर्शनही पटकन होऊन जाईल. इथनं दर्शन घेऊन पुन्हा आम्हाला मग बाहेर पार्किंगला जायचं. इथे ॲज सच प्रोसेस अशी काहीच नाही आहे. फक्त ओंकारेश्वरवरनं एकतर ब्रिजवरनं नाहीतर बोटनी 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे यायला. ते तुम्ही येऊन इथे दर्शन इझिली घेऊ शकता. आणि बाहेर खूप सारी माकडं असतात, तर शक्यतो फोन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी जपून वापरा. शिवलिंगच आहे सगळ्या मंदिरांमध्ये. 3ही मंदिरांमध्ये तेच आहे, शिवलिंगच आहे. हे छोटेवाले 1, 2, 3 आणि हे मेन मंदिर. मला माकडाची भीती वाटते. आता मी मंदिराच्या बाहेर आलो. मंगलेश्वर मंदिराच्या बाहेर इकडेच आहे आणि इकडे सोडा घ्यायला थांबलो. ह्या तिघांनी पण सोडा घेतला आहे. मी साधं सरबत घेतलं कारण मला सोडा नाही सहन. मस्त गारगार आता सरबत पितो आणि मग जाऊया. रिक्षा करायची. इकडे बाहेरनंच तुम्ही रिक्षा करू शकता स्टँडपर्यंत. आता चार्जेस किती होतील काय आयडिया नाही. मी बाकी रिक्षाचे चार्जेस तुम्हाला त्यांना विचारून डिटेल्स नंतर देते. आम्ही आत्ता कुबेर पार्किंगपर्यंत रिक्षा केली होती ही वाली. पण मी रेकमेंड करेल की कुबेर पार्किंगमध्ये जर तुमची गाडी असेल आणि मामलेश्वर मंदिराजवळनं तुम्हाला रिक्षा करायची असेल तर नका करू. वॉकिंग डिस्टन्स आहे ते बऱ्यापैकी, म्हणजे चालायला काही हरकत नाही आहे. इन केस जर तुमच्याबरोबर वयस्कर वगैरे कोणी असेल तर मग रिक्षा करणं वर्थ आहे, कारण एवढ्याशा डिस्टन्सला 100 रुपये घेतलेत त्या माणसाने. आणि जर आपण थोडं नेगोशिएट केलं तर ते म्हणतात थांबा जरा रिक्षा भरू द्या आणि मग आपण येऊया. तर मग तो इश्यू होतो. पण एवढ्या इथल्या इथं रिक्षा करणं वर्थ नाही आहे माझ्या मते. बाकी डिपेंड्स की आपली सिच्युएशन काय आहे, तर करू शकता. तर
तर गाडीमध्ये आलो आहे आम्ही, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, कपडे बदलले आणि आता आम्ही निघालो इंदोरला. तर आजच्या दिवसामध्ये ओंकारेश्वरचं दर्शन, गाडीचे डिटेल्स, एअरबीएनबीचे डिटेल्स, जे काही हवे असतील या सगळ्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. बाकी मी सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही सुटलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ कसा वाटला मला हे सुद्धा सांगा. आणि आणखी एक गोष्ट, ही टूर आमची इथे संपलेली नाही आहे. आम्ही आता इथून चाललो इंदोरला. तर इंदोरमध्ये पण आम्ही काय काय मजा करतो हे सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि भेटूया आपण इंदोरच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.